मित्रांनो, संत लहानोजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेली टाकरखेडा ही संत नगरी विदर्भातूनच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून येथे दर्शनाकरता भक्त मंडळी येतात। मात्र येथे पोहोचण्याकरता शासनाने तयार केलेल्या शिरपूर टाकरखेडा व नानपूर टाकरखेडा मार्गाची अक्षरशः चाळणी झालेली आहे। चारचाकीच काय तर दुचाकी वाहन सुद्धा चालवणे कठीण झाले आहे। म्हणायला भले भले नेते आहेत, मात्र कुणीही याची दखल घेतली नाही। शेवटी पत्रकार अरविंद लिल्लोरे यांना उपोषणाचे शस्त्र उचलावे लागले। सुहास ठाकरे, सुनील देशमुख, संजय देशमुख, मनीष उबाळ, राजू रत्नपारखी, अविनाश देशमुख, सुनील जगताप, प्रकाश देशमुख, रणजित देशमुख, अरुण खजुरे, अशोकराव भालतडक, विवेक देशमुख, विना देशमुख, प्राध्यापक ठाकरे, सुरेश पावडे आदींचा त्यांना पाठिंबा मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून ते आंदोलन सुरू करणारच होते की प्रशासकीय यंत्रणा तातडीने जागी झाली आणि रस्ता दुरुस्त करून देण्याचे लिखित आश्वासन धडकले। रस्त्याचे काम सुद्धा सुरू झाले होते, परिणामी आंदोलन तात्पुरता थांबले। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत येतो त्याची आम्ही चांगली डागडुजी करून देतो, त्याला चांगला करून देतो, त्याच्यावर आम्ही डांबरोची आम्ही लेअर टाकून देतो जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही। अशा प्रकारचे पत्र मला प्राप्त झाले दुपारी 2 वाजता पूर्णपणे। आणि त्यावेळेस मला उपोषण करायचं म्हणजे ज्या गोष्टीकरता आपण उपोषण करतो आहे आणि त्याच्याकरता माझं त्यापुरती मला समाधान झालं। आणि मी ऐकलं सुद्धा की काही लोकांनी टाकळखेड येणाऱ्या लोकांनी मला सांगितलं की आरवी नानपूर टाकळखेड रोडनी बांधकाम सुरू झालेलं आहे, JCB पोकळ तिथे पोहोचलेले आहे। त्या लोकांनी सांगितल्यावर माझं समाधान झालं। त्या म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्यांनी मला लिखित दिलेल्या आहेत। त्या लिखित आधाराच्या वर्षावर मी मग 2 वाजता आमचं जे उपोषण आम्ही सुरू करणार होतो त्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही वाट पहा, त्याप्रमाणे मग आम्ही वाट पाहिली 2 वाजेपर्यंत आणि मग आम्ही ते रद्द केलेलं आहे। तालुक्यात अनेक पत्रकार संघटना आहेत। आपला एक पत्रकार बांधव आंदोलन करीत आहे, त्याच्या आंदोलनाला पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र फक्त प्रेस नोट कॉपी पेस्ट करणारे पत्रकार मुख गिळून गप्प का बसले होते याचीच मात्र जोरदार चर्चा आहे। मित्रांनो, आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना अथवा दुर्घटना आम्हाला कळवा। शिवाय राजकीय, सामाजिक, धार्मिक आदी घडामोडीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा। आमच्या तेजोवले न्यूज चॅनलच्या माध्यमातून योग्य न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न केला जाईल। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या तेजोवले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबा। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद।